नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. ज्योती किरण साठ आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, प्रत्येक वेळेस मी तुमच्यासाठी काहीतरी नवनवीन डिझाईन्स वगैरे किंवा आठवडाभरासाठीच्या डिझाईन्स घेऊन येत असते. काहीतरी प्रत्येक वेळेस मला असं वाटतं काहीतरी आपण मैत्रिणींसाठी नवीन आयडियाज घेऊन याव्या, नवनवीन डिझाईन्स घेऊन याव्या किंवा सणावारानुसार सुद्धा आपण त्या रांगोळ्या बघत असतो. जसे की आपले व्हिडिओज आहेत बरेच आठवड्याच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या, फक्त पांढरा कलर वापरून काढलेल्या रांगोळ्या, आषाढ महिन्याच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या, अशा बऱ्याच रांगोळ्या आपण आणत असतो. तर आज त्याचप्रमाणे मी तुमच्यासाठी पूर्ण आठवड्याभरासाठीच्या 7 दिवसांच्या 7 दीपस्तंभाच्या रांगोळ्या आणलेल्या आहेत. तर खूप सोप्या आहेत. आपण या प्रकारच्या रांगोळ्या आधी पण बघितलेल्या आहेत. पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये 7 प्रकार वेगवेगळे बघतो आहोत. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही 8 ते 10 मिनिटाचा वेळ ह्या व्हिडिओसाठी राखून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका आणि ह्या रांगोळ्या तुम्हाला तुमच्या दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर किंवा देवासमोर कुठेही काढू शकतात. खूप सुंदर आहेत आणि पटकन होणार आहे विशेष म्हणजे आणि कुणालाही काढता येतील अशाच आहे. तर नक्की ट्राय करा. खूप छान वाटेल मला तुम्ही जर ह्या डिझाईन्स काढल्या. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघितलंच असेल आपले जे देवीचं मंदिर किंवा खंडोबाचं मंदिर असेल बघा, तिथे तुम्हाला दीपस्तंभ दिसले असतील. आपले दगडी बांधकाम असतं बघा त्याच्यामध्ये आणि खालून वरपर्यंत निमुळता भाग झालेला असतो त्या दीपस्तंभाचा. तर त्यामध्ये एक पौराणिक कारण आहे, आध्यात्मिक कारण आहे. पूर्वीच्या काळी जे भक्त मंडळी आहे देवीचे किंवा देवाचे, ते असे थकून भागून यायचे. तर त्यांना तिथं अंधार असायचा, त्यामुळे हे दीपस्तंभ लावले जायचे. आणि अजून एक त्याचं कारण म्हणजे जेव्हा पण दिवाळी असते किंवा कार्तिक पौर्णिमा असते, तेव्हा हे दीपस्तंभ लावले जातात, दिवे लावले जातात. त्याला वेगवेगळे असे खाचे बनवलेले असतात, म्हणजे जेणेकरून एखाद्या माणसाला वरती चढवून ते दिवे लावले जातात. तर असं त्याचं महत्त्व आहे. आणि तुम्ही बघितलं असेल खंडोबाला जर तुम्ही गेले असेल जेजुरीला तिथे किंवा तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल, तर राजगुरुनगर जवळ म्हणजे खेड तालुक्यामध्ये निमगाव दावडी म्हणून एक गाव आहे छोटंसं. तिथे दावडीचा खंडोबा आहे. ते आमचं कुलदैवत आहे. तर तिथेही असे दीपस्तंभ आहेत. आणि अजून चांदवड म्हणून नाशिक जिल्ह्यात एक गाव आहे. तिथे रेणुका मातेचं मंदिर आहे. तिथे पण असे मी दीपस्तंभ बघितलेले आहेत आणि असे पण छोट्या-छोट्या मंदिरात पण बऱ्याच ठिकाणी असे दीपस्तंभ असतात. अशा दिवाळी वगैरे किंवा वेगवेगळे सण असले की तेव्हा ते दिवे लावून प्रज्वलित केले जातात, म्हणजे दिवे प्रज्वलित केले जातात. तर त्यामागे असंच आध्यात्मिक कारण आहे, पौराणिक कारण आहे. तर आपण त्याच दीपस्तंभाच्या रांगोळ्या ट्राय केलेल्या आहेत. तर प्रत्येक रांगोळी हे युनिक आहे. तुम्हाला थोडीशी माहिती असावी म्हणून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. म्हणजे मी ज्या मंदिरांमध्ये बघितलेले दीपस्तंभ त्या मंदिरांची तुम्हाला लिस्ट सांगितली. तर तुमच्याही मध्ये अशी मंदिरं असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर आपण बघा प्रत्येक रांगोळीमध्ये पिवळ्या कलरमध्ये ते छोटे-छोटे टिपके काढलेत. हे दिव्याची जी ज्योत असती ती दाखवली आपण, ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मैत्रिणींनो, काहीतरी प्रत्येक वेळेस मला असं वाटतं काहीतरी युनिक नवीन डिझाईन्स तुमच्यापर्यंत आणाव्यात. त्यामुळेच मी ह्या रांगोळ्या तयार केलेल्या आहेत. आणि बऱ्याच मैत्रिणींना सिंपलच रांगोळ्या आवडतात, त्यामुळे आपण साध्या-साध्याच रांगोळ्या काढत असतो. तर प्रत्येक डिझाइन ही नवीन आहे आजच्या व्हिडिओमधली आणि कलर आपण लाल, पिवळा आणि पांढरा कलर वापरलेला आहे. तर मैत्रिणींनो, अशाच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी रोज दारासमोर छान-छान डिझाइन कमी वेळात होणाऱ्या सुंदर आणि रोज नवीन डिझाइन जर तुम्हाला तुमच्या दारासमोर काढायची असेल, ते पण अगदी कमी वेळात, तर नक्कीच आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा व्हिडिओ बघता आहात, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप कामात येणार आहे तुम्हाला आपलं चॅनल. कारण की तुम्ही जर रांगोळीचे फॅन असाल, म्हणजे तुम्हाला रांगोळीची आवड आहे पूर्वीपासून, पहिल्यापासून, तर तुमच्यासाठी एकदम छान-छान डिझाईन्स मी रोज घेऊन येत असते. तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. बऱ्याच मैत्रिणी काय करतात, फक्त सबस्क्राईब करता आणि बेल आयकॉन प्रेस करत नाही किंवा ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करत नाही. त्यामुळे काय होतं, तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत नाही, तुम्हाला व्हिडिओच बघता येत नाही. तर नक्कीच ते करा. तर बघू शकता पुढची जी डिझाइन एकदम युनिक डिझाइन आहे. आता आषाढ महिना चालू आहे, तर आपण विठ्ठलाचा जो तिलक आहे
त्याची डिझाइन ट्राय केली. नवीन डिझाइन आहे एकदम. असंच डोक्यात आली डिझाइन म्हटलं आता आषाढ महिना पण चालू आहे आणि विठ्ठलाचं खूप महत्त्व आहे ह्या महिन्यामध्ये त्यामुळेच मी ही डिझाइन ट्राय केलेली आहे. तर तुम्ही पण ही अशी एकादशी वगैरेला ही डिझाइन ट्राय करू शकतात. आणि खरंच खूप मनापासून सांगते मैत्रिणींनो, की नक्कीच ह्या रांगोळ्या तुम्ही ट्राय करा. खूप छान वाटेल. म्हणजे आता मी जास्त बोलू नाही शकत, एक्सप्रेस नाही करू शकत. पण तुम्ही समजून घ्या आणि नक्कीच या डिझाईन्स ट्राय करा. एकदम युनिकच आहेत. आणि आपण जे आधीचे जे शेप आहेत तेच वापरले, आकार तेच वापरलेले आहेत. आणि एक व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर एक कमेंट करायला नक्की म्हणजे कमेंट करायला विसरत नका जाऊ. तुमची एक कमेंट खूप महत्त्वाची असते माझ्यासाठी. छान वाटतं कमेंट आल्यानंतर. तर बघा ही रांगोळी किती युनिक आणि छान दिसते. काहीतरी असं आपण पण थोडा विचार केला ना मैत्रिणींनो, बरोबर आपल्याला सुचत जातं त्या डिझाईन्स. आणि एकदम नवीनच डिझाईन्स मी नेहमी प्रयत्न करत असते. कधी-कधी होत असतील रिपीट, पण त्यामध्ये डिझाइन जरी रिपीट म्हणजे बेसिक डिझाइन आपली कॉमन असेल म्हणजे नाही का, पण बाकीची डिझाइन आपण वेगळी काढत असतो. कधी-कधी कारण की एवढ्या डिझाइन झालेल्या आहे ना, समजत नाही आपण कधी रिपीट होतोय का काय? पण असतात आपल्या बऱ्याच डिझाईन्स ह्या नवीनच असतात आणि खूप मैत्रिणींचा खूप चांगला सपोर्ट मिळतोय. त्या कमेंट्स करताय, डिझाईन्स ट्राय करताय. खरंच खूप भारी वाटतं. तुम्हाला आधी पण सांगितले तुम्ही आपल्या कुटुंबाचा भाग झालेला आहात या YouTubeचा, आपल्या YouTube फॅमिलीचा. तर असेच तुम्ही तुमच्या आशीर्वाद म्हणजे माझ्या पाठीशी राहू द्या. म्हणजे सोबत राहू द्या आणि अशाच रांगोळीच्या मार्फत तुम्ही आपल्या म्हणजे संपर्कात राहा. तर बघा पुढची पण डिझाइन एकदम युनिक आहे. यानंतर ही डिझाइन कुणाकुणाला जेव्हा आपण हा शेप काढतोय तेव्हा भगवान महादेवांची आठवण होते. त्यांचं जे आपण हे लावतो भगवान महादेवांचं कपाळाला टिळा तिलक म्हणतात त्याला. तेव्हा त्यांचीच आठवण येते जेव्हा त्या 3 लाईन वगैरे अतिशय सुंदर डिझाईन्स आहे. नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. वेळात वेळ काढून बघा. येणारे व्हिडिओ पण बघा. अशाच युनिक आणि छान-छान डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर अशाच युनिक आणि सोप्या रांगोळींसोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. रोज नवीन रांगोळी शिका आणि अशाच छान-छान कमेंट्स करत राहा. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.